नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो तुमचं आपली शेतकरी सीमित या यूट्यूब चॅनलवरती। तर बऱ्याच दिवसानंतर आपण आज व्हिडिओ बनवत आहोत। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे रेशीम कोशाचे भाव हे का कमी होत आहेत। तर बऱ्याच गेल्या काही दिवसापासून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा कमेंट देखील येत आहेत व्हिडिओला की रेशीम कोशाचे भाव जे आहेत ते कमी का होत आहेत आणि भविष्यात देखील हे भाव वाढतील का नाही, हे बरेच शेतकऱ्यांना प्रश्न हे पडत आहेत। तर आता व्हिडिओ आपण खास याच विषयावरती बनवणार आहेत, म्हणजे रेशीम कोशाचे भाव कमी का झाले आणि ते पुढे वाढतील का नाही हाच अंदाज घेऊन आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करत आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम शेतीविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तसेच रेशीम बॅचे डेली रुटीन देखील पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जास्त वेळ न घेता लागले तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसापासून रेशीम कोशाचे भाव आहे ते 420 किंवा 300 किंवा 250 पासून सुरू होत आहे। म्हणजेच कमीत कमी जो रेट आहे तो 250 आणि जसे जास्त आहे तो 450 किंवा 450 हा रेट आपल्याला पाहायला मिळतो। जालना बाजारपेठ असेल किंवा बीड बाजारपेठ असेल, या दोन्ही बाजारपेठमध्ये आपल्याला रेशीम कोशाचे भाव हे कमी झालेले पाहायला मिळतात। तर याचं कारण देखील तसंच आहे, कारण आपण जो गेल्या 2-3 दिवसापूर्वी जो मार्केटमधील जो कोश पाहिला, तर त्या कोशाची जी साईज आहे ती एकदम छोटी होती। तर आता या कोशाची साईज छोटी का होते, तर आपण पाहिलं असेल की आपण उन्हाळ्यामध्ये आळीला टेम्परेचर मेंटेनची फार गरज असते। म्हणजे जेवढं आपण गार वातावरण राहून देऊ तेवढं आपल्या आळीला पाला खाण्यासाठी भरपूर गार लागत असतं किंवा वातावरण शेडमधलं हे गार ठेवावं लागत असतं। पण आपल्या तेवढं वातावरण आपल्याला मेंटेन करता येत नाही। म्हणजे एक 25 ते 29 पर्यंत आपलं जे शेडमधलं तापमान आहे ते असायला हवं, पण उन्हामुळे ते आपलं टेम्परेचर शेडमधलं वाढलं जातं आणि आळी आपली पाला कमी खाते। काही वेळेस जो कोश आहे तो देखील पाल्यामध्ये तयार होतो आणि कोशाची साईज देखील बारीक होते। तर आता हे व्यापारी लोक काय करतात, ज्यावेळेस कोशाचा भाव ठरवतात त्यावेळेस तो कोशाचा आकार आणि कोशाची जी जाडी म्हणतो त्याच्यावरून ठरवले जातात। यामुळे आपला कोश जो आहे तो उन्हाळ्यामध्ये क्वालिटीचा बनत नाही, यामुळे रेशीम कोशाचे भाव हे कमी होत आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आता रेशीम शेतीची वाढ झालेली आहे, बऱ्याच जागेवरती आता रेशीम हळूहळू लागवड होत आहे, मग याचा काही परिणाम आपल्या रेशीम कोशावरती किंवा भावावरती होऊ शकतो का। तर तसं जर पाहिलं तर आपण रेशीम कोश जर आपला जर चांगल्या 1 नंबर क्वालिटीचा असेल तर तो कोणत्याही सीझनमध्ये येऊ तर आपल्याला पूर्ण भाव हा लागतो। म्हणजे त्यावेळेस जो भाव चालू असेल, आता आपण जर पाहिलं मुख्य बाजारपेठ ही रामनगरला आहे, म्हणजे बँगलोर या ठिकाणी रेशीम कोशाची मुख्य बाजारपेठ आहे। त्याच बाजारपेठाच्या भावावरून आपले बीड आणि जालना हे दोन्ही देखील मार्केट त्याच भावाच्या अनुषंगाने चलत असतात। म्हणजे एक 10 ते 20 रुपयाच्या फरकानुसार चलत असतात। पण त्या ठिकाणी जो कोश येतो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचाच कोश हा नेला जातो रामनगरला, कारण त्या साईडला कर्नाटक साईडला जास्त प्रमाणामध्ये तुतीची लागवड आहे आणि त्यांच्याकडे पाणी भरपूर असल्यामुळे त्यांच्या कोशाची साईज देखील चांगली असते। आणि आपला जो मराठवाड्याचा जो कोश आहे तो बारीक आता बनवायला सुरुवात होते। म्हणजे जी आळी आहे ती पाला कमी खाते आणि तिला टेम्परेचर योग्य नाही म्हटल्यामुळे कोशाची साईज बारीक होऊन आपले रेशीम कोशाचे जे भाव आहे ते कमी होतात। आणि त्यामध्ये आपल्याला आपण जर पाहिलं की आपल्या उन्हाळ्यामध्ये आवरेज देखील निघत नाही, तर आवरेज निघण्याचं तेच कारण की आळीला आपल्याला हवं तसं वातावरण आपण या उन्हाळ्यामध्ये करू शकत नाही। आपण होईन तेवढं आपल्या शेडचं जे टेम्परेचर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि हे टेम्परेचर कसं कमी होईल याच्यावरती आपण सविस्तर असा व्हिडिओ देखील टाकलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की रेशीम कोशाचे भाव हे कमी का होतात। तर असेच आणखी नवीन रेशीम शेतीविषयी माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ आपण येत्या समाप्त करतोय। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेतकरी त्या यूट्यूब चॅनलवरती।